म्हणी आणि वाक्प्रचार नेमकं आपल्याला काय देतात आणि म्हणी वाक्प्रचार म्हणजे नेमकं काय आहे? तर सोप्या भाषेत सांगायचं तर मल्टीव्हिटॅमिनची गोळी आहे. मल्टीव्हिटॅमिन गोळी आहे, ती गेल्यानंतर त्याचा प्रभाव तुम्हाला दिसतो. वेर देर इज द विल देर इज अ वे. तुम्ही प्रयत्न जर भरपूर केले तर तुम्ही आयुष्यामध्ये कोणतंही यश मिळवू शकता. मी असे अनेक मोठे लोक बघितलेले आहेत की ते जेमतेम 6 ते 7 तास फॅमिली बरोबर असतात, त्याच्यात त्यांची झोप असते. ते मुलगा हुशार केव्हा झाला समजतात जेव्हा तो ब्रिज उद्घाटन करणार ते म्हणजे करू नका, कारण तिकडच्या बाजूने तो जुना झाला म्हणून पाडायला सुरुवात करतो. नाचता येईना अंगड़ वक्त. अगर तुम शेर के साथ रहोगे तो शेर बनोगे, कुत्तों के साथ रहोगे तो भुंकना ही सीखोगे. हे संसदेकडे जाण्यासाठी एका झुरळाकडे लिफ्ट मागत होते. पुस्तकाबद्दल आमचे ज्यांनी चित्र रेखाटलेली आहे आणि सुदैवाने त्याच्यामध्ये 4 आर्टिस्ट आज आवर्जून उपस्थित आहेत आणि ते आर्टिस्ट त्यांनी चित्र कसे त्याचे रेखाटले आणि तो जो प्रवास होता त्याच्याबद्दल आज बोलणार आहे. आणि आता कार्यक्रमाचे सूत्र मी संजय मिस्त्री सर आणि प्रशांत कुलकर्णी यांना मी विनंती करतो, कृपया लिहिली आणि कार्यक्रम रंगवाल याचा मला पूर्ण आशा आहे. थँक्यू सो मच. सुस्वागतम मित्रांनो. आज आपण चित्रमय म्हणी आणि वाक्प्रचार या पुस्तकाच्या चित्रमय ओळखीसाठी आपण इथे जमलेलो आहोत. आणि हा कार्यक्रम म्हणजे गोष्टी व्यंगचित्रांच्या असा असणार आहे. या पुस्तकामध्ये ज्या म्हणी आहेत त्या पाहाव्यात कसा, त्यांचा अभ्यास कसा करावा याविषयी आपण बोलणार आहोत. माझ्यासोबत आहेत माझे गेल्या 40 वर्षांचे मित्र प्रशांत कुलकर्णी आणि माझे मित्र आहेत एवढी ओळखसुद्धा पुरेशी आहे आणि त्यामुळे ते हुशार आहे ते वेगळं सांगण्याची गरज नाही. प्रशांत कुलकर्णी हे महाराष्ट्रातलं फार मोठं नाव आहे. व्यंगचित्रकलेचा प्रचंड ज्याला गाढा अभ्यास म्हणतो असा हा प्रशांत कुलकर्णी यांचा आहे. त्यांनी निवडक मराठी व्यंगचित्र हे अक्षर प्रकाशनने प्रकाशित केलेलं पुस्तक काही वर्षापूर्वी प्रकाशित झालं होतं आणि ते पुस्तक आता आउट ऑफ स्टॉक आहे. आता ग्रंथालयातर्फे त्यांचं एक नवीन पुस्तक येतं आहे आणि त्याचं प्रकाशनसुद्धा एक 8-15 दिवसामध्ये होणार आहे. असे माझे प्रशांत कुलकर्णी हे माझ्यासोबत असणार आहेत. आम्ही दोघे म्हणी आणि वाक्प्रचार कसे पाहावेत, त्या चित्रांची ओळख आपण कशी करून घ्यावी ते बघणार आहोत. मी प्रशांत कुलकर्णी यांना सुरुवात करण्याची विनंती करतो. नमस्कार. आवाज ऐकू येते का? जरा मोठ्याने बोलायला पाहिजे. सर्वात प्रथम संजयचे मी आभार मानतो. त्याने माझ्याविषयी खूपच चांगले शब्द बोललेले आहेत, त्यामुळे मला सुद्धा त्याच्याविषयी चांगलं बोलणं भागच आहे आता. कारण नाहीतर मग आमची 40 वर्षाची मैत्री वगैरे असं जरा मग गडबड होऊन जाते. त्यामुळं मी त्याच्याविषयी बरंचसं खरं आणि थोडंसं अधिक खरं बोलणार आहे. आम्ही दोघांनी एकमेकांची ओळख करून देणं आणि ती चांगली ओळख करून देणं म्हणजे थोडक्यात विषय म्हणीचाच आहे. अहो रूपम अहो ध्वनी असं जे आई म्हणच आहे हे त्याचं जिवंत उदाहरण झालं. अशा रीतीनं एकमेकाची ओळख करून देणं आणि या म्हणी आणि वाक्प्रचार याच्यामध्ये व्यंगचित्रकारांचं काय का म्हणजे साहित्यिक प्रकार आहेत खरं म्हणजे. तर म्हणी आणि वाक्प्रचार हा साहित्याचा भाग आहे आणि व्यंगचित्र हा साहित्याचाच भाग आहे, पण तो चित्रातूनही अधिक बोलतो. या दोघांमध्ये काय साधर्म्य आहे की संदेश आणखीन संजय यांना हा प्रकार एकत्रित आणावा असं वाटला. याचं कारण म्हणजे दोघांमध्ये एक अशी सुप्त शक्ती, कमीत कमी शब्द आणि रेषा याच्यामधून जास्तीत जास्त आशय प्रकट करणे, जे म्हणी आणि वाक्प्रचाराचं जे काम आहे तेच काम व्यंगचित्रांचंही आहे. पण व्यंगचित्र आपण म्हणतो की थोडक्यात एका क्षणभर आपण बघतो आणि आपल्याला त्याच्यातली गंमत किंवा त्याला काय म्हणायचं ते कळतं. त्यामुळं अशा ह्या दोन्ही कला खरं म्हणजे एकत्र येणं अगदी स्वाभाविकच आहे आणि त्याच्यातून अधिक काहीतरी लोकांना वाचकांना कळणं. त्यामुळं संदेश आणि संजय यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी खूप चांगला उपक्रम हा घेतला आणि एक मराठीतलं आगळं वेगळं पुस्तक त्यांनी तयार केलं. या पुस्तकामध्ये अनेक व्यंगचित्रकार आहेत आणि त्याच्यात छोटासा सहभाग असावा म्हणून माझंही एक व्यंगचित्र त्याच्यामध्ये आहे. तर मी सर्वात प्रकाशकांचे आणि संपादकांचे मी आभार मानतो. आणि कार्यक्रमाला सुरुवात करताना आम्ही असं ठरवलं की काही नमुना म्हणून काही म्हणी घ्याव्यात आणि त्याच्याविषयी आपण बोलू. तर पहिला संजय एक म्हण घेईल, त्यावर तू बोलू शकतो. हरकत नाही. ही पहिली म्हण आहे, इच्छा तिथे मार्ग. म्हणी आणि वाक्प्रचार हा आपल्या भाषेतला एक समृद्ध असा प्रकार असतो आणि दुर्दैवाने म्हणा आज आपण भाषा सगळ्या विसरत चाललेलो आहोत. माणूस बोलणं सीमित झालेलं आहे, म्हणजे तो संकुचित झालेला आहे, त्याची भाषासुद्धा संकुचित झालेली आहे. म्हणजे आपण एखाद्याला गुड नाईट म्हणताना सुद्धा GN शब्द वापरतो, वेलकम म्हणताना सुद्धा WC हे शब्द वापरतो. म्हणजे तो मनाने संकुचित झाला आहे, भाषाही त्याची संकुचित झालेली आहे. अशा वेळेला कमीत कमी शब्दांमधून जर कोणी बोलत असेल भरपूर
तर ते एक व्यंगचित्र, कविता, म्हणी आणि वाक्प्रचार. वाक्प्रचार आणि म्हणी ह्या जगभर तुम्हाला दिसतील, वेगवेगळ्या भाषांमध्ये दिसतील, कारण माणसं जगामध्ये सारखे असतात, त्यांचे स्वभाव सारखे असतात. स्त्री पुरुष, लहान मुलं मुली हे सगळीकडे जगभर सारखे असतात. भौगोलिक वातावरण वेगळं असलं तरी स्वभाव हे जवळपास असतात. त्यामुळे परदेशातल्या कादंबरीचं मराठीमध्ये भाषांतर होतं किंवा इकडच्या पुस्तकाचं परदेशामध्ये भाषांतर होऊ शकतं. त्याचं उदाहरण म्हणून सांगतो, इच्छा तिथे मार्ग ही म्हण आपल्याकडे मराठीमध्ये आहे. हिंदीमध्ये पण तुम्हाला ती म्हण सापडेल, जहाँ चाह वहाँ राह, किंवा इंग्रजीमध्ये सुद्धा तुम्हाला सापडेल, वेअर देअर इज द विल देअर इज द वे. याचा अर्थ काय, तुम्ही प्रयत्न जर भरपूर केले तर तुम्ही आयुष्यामध्ये कोणतंही यश मिळवू शकता, असा त्यातून तर म्हणीने अर्थ सांगितलेले, मी सांगत नाही आहे. आणि म्हणी, वाक्प्रचार ह्या अनेक वर्षांच्या अनुभवातून तयार झालेल्या आहेत. आणि म्हणी आणि वाक्प्रचार नेमकं आपल्याला काय देतात, तर एक मार्गदर्शन करतात. जे अगोदर गुरु करायचे मार्गदर्शन करतात, उपदेश देतात, ज्ञान देतात आणि अडीअडचणीतून मार्ग दाखवण्याचं काम म्हणी आणि वाक्प्रचार करतात. दुर्दैवाने आपण त्या सगळ्या भाषा विसरत चाललेलो आहोत. नायजेरियामध्ये मुलगा हुशार केव्हा झाला समजतात, जेव्हा तो 5व्या-6व्या वर्षी म्हणीचा किंवा वाक्प्रचारांचा बोलण्यात वापर करायला लागला, फ्रेझिस आणि इडियम्सचा, की लोक तिकडचे समजतात की याला अक्कल आली. आता आपल्याकडे सुद्धा ग्रामीण भाषेत किंवा वेगवेगळ्या राज्यांमध्ये म्हणींचा मुबलक वापर होतो. आज 3 शब्दामध्ये, फक्त इच्छा तिथे मार्ग हे 3च शब्द आहेत. 3 शब्दांमध्ये तुम्हाला प्रयत्नाचं किंवा विल पॉवरचं, इच्छाशक्तीचं महत्त्व, पॅशनचं महत्त्व सांगण्यात आलेलं आहे. खरं तर इथे चित्राची गरज नाही आहे, पण 1000 शब्दांचं काम एक चित्र करतं आणि त्याच्यापेक्षा सायलेन्स फिक्स बेटर दॅन वर्ड. शब्दांचं चित्रांपेक्षा तुमची शांतता बरंचसं काम करते. तर ह्या चित्राचा अर्थ असा आहे की तुम्ही प्रयत्नाने दगड फोडत तुम्ही यशापर्यंत वाटचाल करू शकता, जर तुमच्याकडे इच्छाशक्ती, विल पॉवर, पॅशन, डेडिकेशन असेल तर. तुम्हाला एक गंमत म्हणून किस्सा सांगतो. सॉक्रेटिस नावाचा तत्वचिंतक होता आणि त्याच्याकडे एक तरुण मुलगा आला की मला म्हणाला हुशार व्हायचं, ज्ञानी व्हायचं. तर सॉक्रेटिसने काय केलं, त्याला म्हणाला चल माझ्याबरोबर, आणि असा गावाच्या बाहेर घेऊन गेला त्याला आणि एका नदी किनारे आल्यानंतर त्याला नदीच्या किनाऱ्यावरून पाण्यामध्ये ढकललं. त्या मुलाला पोहता येत नव्हतं, त्यामुळे तो पाण्यामध्ये गटांगळ्या खायला लागला, त्याच्या नाकातोंडात पाणी गेलं. त्यानंतर सॉक्रेटिसने पाण्यामध्ये उडी घेतली आणि तो मुलगा वर येण्याचा प्रयत्न करायला लागला की सॉक्रेटिस त्याची मान दाबून, डोकं दाबून त्याला पाण्यामध्ये बुडवण्याचा प्रयत्न करायचा. असं बराच वेळ चाललं आणि त्या मुलाच्या नाकातोंडात पाणी गेलं. त्यानंतर सॉक्रेटिसने काय केलं की त्याचा शर्ट धरला आणि किनाऱ्यावरती अक्षरशः त्याला फेकून दिलं. त्या मुलाने किनाऱ्यावर आल्यानंतर दीर्घ श्वास घेतला. सॉक्रेटिसने त्याला विचारलं, तुला पाण्यामध्ये असताना सर्वात आवश्यक गोष्ट कोणती होती? तो मुलगा म्हणाला, श्वास. सॉक्रेटिस म्हणाला, तुला आयुष्यात जर यश मिळवायचं असेल तर श्वासा इतकी जेव्हा तुला कोणती गोष्ट आवश्यक वाटेल तेव्हा तू हमखास यश मिळवू शकशील. ही तुझी इच्छा असेल तुला मिळवण्याची यश, तर तू हमखास मिळवू शकशील. इच्छा तिथे मार्ग हा जो संदेश आहे तो दाखवतो, जहाँ चाह वहाँ राह. तुमची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर तुम्ही आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट मिळवू शकता आणि अनेक उदाहरणं तुम्हाला जगामध्ये दिसतील. हे म्हणीतून आम्ही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिथे मार्ग, इच्छा तिथे मार्ग, इफ देअर इज विल देअर इज अ वे. एक छोटा किस्सा सांगतो, घडलेला आहे. माझ्या परिचित एक गृहस्थ आहे, तर त्यांचे वडील का आजोबा ते वारले आणि ते प्रचंड श्रीमंत होते. मग त्यांच्या मुलांमध्ये जरा त्या प्रॉपर्टीवरून काहीतरी सुरू झालं, काय करायचं, अमुक तमुक वगैरे, जे काही नेहमी अपेक्षित असतं ते. तर ते झाल्यानंतर ते वकिलाकडे गेले. तर वकिलाने विचारलं की तुमच्या आजोबांचं त्यांनी काय विल वगैरे केलेलं आहे का? तर ते म्हणाले नाही. ते म्हणे इफ देअर इज अ विल देअर इज अ वे, असं त्यांनी सांगितलं. ते जर गमतीशीर, त्या म्हणजे वकील असून सुद्धा सेन्स ऑफ ह्युमर चांगला होता त्यांचा. एक फार हा मोठा विनोद आहे. हा मोठा विनोद आहे. प्रेमाने जग जिंकता येते हे म्हण घेण्याचा कारण असं ते चित्रामध्ये तुम्हाला दिसेल की एक माणूस निवडुंग म्हणजे द्वेष हे प्रतिकात्मक सिंबॉलिक आहे, ते देण्याचा प्रयत्न करतोय. त्याला प्रत्युत्तर म्हणून एक माणूस गुलाबाचं फूल देतोय. म्हणजे द्वेषाचा तुम्ही मुकाबला प्रेमाने करू शकता हा संदेश त्याच्यामधून द्यायचा आहे. लहान मुलं घरामध्ये रागावतात, भांडकुदळपणा करतात, वस्तू फेकून देतात, तेव्हा आई त्यांना प्रेमाने जिंकते. त्याला लाडीगोडी लावून, त्याला चांगलं बोलून, त्याला प्रेम देऊन त्याचं राग शांत करते. हे त्याच्यामधून आम्हाला दाखवायचं. पण एक किस्सा मी तुम्हाला सांगतो, प्रेम म्हणजे काय असतं. राम, लक्ष्मण, सीता हे वनवासातून जात असतात
आणि आज तुम्हाला माहिती आहे, आजही रस्त्यातून जाणं अवघड झालेलं आहे, म्हणजे तुम्ही गाडीतून गेलात तरी. मग त्या काळात काटे कुटे दगड ह्या अडचणी आणत असत, आपल्याला रस्ता अडवत असत. आज रस्त्यातील खड्डे अडवत असतात. म्हणजे शेवटी प्रवास हा अगदी दुरापस्त झालेला आहे. प्रशांतचा मगाशी मला मेसेज आला की अरे मी ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे, आणखी रस्त्यांमध्ये खड्डे आहेत, मला येणं जरा अवघड आहे, जरा उशीर होईल. म्हणजे ही परिस्थिती आपल्या विज्ञान युगामध्ये आहे. तर ते प्राचीन काळी काय असेल, त्यावेळी राम लक्ष्मण सीता हे वनवासातून काट्याकुट्यातून जात असताना त्याच्या पायाला काटे लागत होते, दगड टोकदार लागत होते. आणि ते पुढे जात असताना लक्ष्मण काय करायचं, मागे जे दगड होते जे रामाच्या पायाने रक्त आले ते सगळे बाजूला काढून टाकायचं आणि रस्ता मोकळा करत होता. रामाच्या ते लक्षात आलं नाही. पुढे गेल्यानंतर रामाने लक्ष्मणाला विचारलं की अरे तू अगोदर काढत नाहीस, पण मागे माझ्या तू दगड काटे जे काय होतं ते कशासाठी काढतोयस. तेव्हा लक्ष्मण म्हणाला की भरत हा आपला जो भाऊ आहे तो तुझ्यावरती जीवापाड प्रेम करतो, तो मागून तुला शोधत नक्की येणार आहे. तर त्यावेळेला त्याला वाईट वाटू नये की आपला दादा ह्या काट्याकुट्यातून गेलेले आहेत, त्याला वाईट वाटू नये म्हणून मी हे मागचे रस्त्यावरचे दगड काढतोय. तर हे प्रेम आज राहिलेलं नाही. आणि असे काही जे आपले भावनिक काही मुद्दे आहेत ते समाजातून बाद होत आहेत आणि ते परत यावेत म्हणून आमचा एक छोटासा प्रयत्न आहे की लोकांमध्ये जे आपल्या भावना होत्या त्या दूर होत चालल्या त्या परत याव्यात. त्याच्यानंतरचं पुढचं चित्र आहे बघा, ते पेरावे ते उगवते. आम्ही ह्या पुस्तकामध्ये एक वेगळा प्रयोग केलेला आहे की वरती मराठी म्हण आणि त्याचा इंग्रजी अर्थसुद्धा खाली दिलेला आहे. तसं जर तुम्ही पाहिलं ना बारकाईने तर सगळ्या भाषांमधल्या म्हणी आहेत ना त्या सारख्या आहेत. मी सुरुवातीला म्हणालो मनुष्य स्वभाव सारखा आहे त्यामुळे म्हणी सारख्या आहेत. उदाहरणार्थ आपल्या मराठीमध्ये म्हण आहे बघा, नाचता येईना अंगड वाकडे. हिंदीमध्ये पण तुम्हाला म्हण दिसेल बघा तशी, नाच न जने अंगण तेडा. किंवा इंग्रजीमध्ये सुद्धा तुम्हाला म्हण दिसेल, बॅड वर्कर्स ऑलवेज ब्लेम्स हिज टूल्स. समजलं. सगळ्या म्हणी जगामध्ये तुम्हाला इटालियन भाषा किंवा कोणतीही भाषा सगळीकडे म्हणी सारख्या दिसतील, कारण मनुष्य स्वभाव हा जगाच्या पाठीवरती सगळीकडे सारखा आहे. त्यामुळे हॉलिवूडचा चित्रपटसुद्धा इकडे चालतो आणि भारतीय चित्रपट पण डब करून तिकडे चालतो किंवा सबटायटल्स दाखवून. इथे आम्ही हे दाखवलं आहे की आज तुम्ही पाहिलं की प्रदूषण किंवा आपण प्लॅस्टिकचा वापर इंडस्ट्रीमुळे आपण पृथ्वीचा घात करतोय. आपण जे केलेलं आहे तेच उगवणारच पृथ्वीचा घास घ्यायला तो प्रदूषण नामक राक्षस जातोय. हे त्यातून आम्ही दाखवलेलं की तुम्ही पेराल तेच उगवणार, करावे तसं भरावे असा त्यातून आम्ही संदेश दिलेला आहे. जसा संग तसा रंग ह्या म्हणी मला वाटतं तिथे बोलण्याची तसं काही गरज नाही. चित्रातूनच बरंचसं तुम्हाला कळतं की तो माणूस सिंहाच्या संगतीत राहिला आणि गर्जना देतोय आणि कुत्र्याच्या संगतीत राहून भूभू करतोय. एक शेर तुम्हाला माहिती असेल की अगर तुम शेर के साथ रहोगे तो शेर बनोगे, कुत्तों के साथ रहोगे तो ही भुंकना ही सीखोगे. तर त्यामुळे आपली संगत असते ना ती महत्त्वाची असते आणि संगत जर चांगली असेल. मी आज व्यंगचित्रकार किंवा माझं जे नाव झालं मी प्रशांत माझा मित्र आहे त्याची संगत असल्यामुळे मी झालो. आणि पंगतीचं काम असतं ते संदेश आमचं काम करत असते ते हॉटेल असल्यामुळे. नाही, ह्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की व्यंगचित्रकलेमध्ये अतिशयोक्तीचा वापर करावा लागतो. तो आता त्याने केलेला आहे संजयने, माझं नाव घेऊन. एवढाच त्याचा अर्थ आहे. अतिशयोक्ती प्रशांतने म्हणाल त्यामुळे अतिशयोक्ती, विसंगती, विरोधाभास हे व्यंगचित्रात प्रामुख्याने दाखवले जातात. पण म्हणी, वाक्प्रचार आणि व्यंगचित्र ह्याच्यामध्ये प्रशांतने सुरुवातीला प्रचंड साम्य आहे. एक तर कमीत कमी शब्दांचा वापर आणि कमीत कमी शब्दांचा वापर करून जास्तीत जास्त आशय तुम्हाला व्यक्त करायचा असतो. म्हणजे थोडक्यात बिंदूमध्ये सिंधू भरायचं काम जर काय करत असतील तर म्हणी, वाक्प्रचार आणि व्यंगचित्र आणि एक कविता. कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयडिया असं ते, कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयडिया. मग संजय कदाचित विसल असेल, त्याने खूप मध्यंतरी चांगलं आहे की मनोहर सप्रे असं म्हणाले होते, व्यंगचित्रकार मनोहर सप्रे, की कविता व्यंगचित्र कलेचं साधर्म्य कोणकोणत्या इतर कलांची आहे किंवा साहित्य प्रकारांची आहे. तर सप्रे सरांचं असं म्हणणं होतं की काव्य हा जो प्रकार आहे, काव्य हा प्रकाराशी व्यंगचित्र कलेचं साधर्म्य आहे, कारण दोघांमध्येही अर्थाचा संकोच असतो केलेला. म्हणजे 4 ओळींचा किंवा 2 ओळींचा अभंग त्याच्यावरती लोक PhD मिळवतात, इतकं त्याच्यामध्ये साठलेलं असतं. आणि व्यंगचित्रामध्ये असंच आहे की एका व्यंगचित्रामुळे त्याच्यात किती किती लोक काय काय अर्थ काढावे, म्हणजे अर्थाचा संकोच हे त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं हे आहे. संजय आठवते की त्याने सांगितलं की जिथे काव्य संपतं तिथे व्यंगचित्र सुरू होतं, कारण काव्याचा शेवटचा अर्थ व्यय आहे, अक्षर व्यय आहे, आणि व्यंगचित्राचं ते पहिलं आहे. त्यामुळे जिथे काव्य संपतं तिथे व्यंगचित्रकला सुरू होते. हा दोन्हींमधला एक जोडणारा दुवा आहे.
हे माझं कार्यक्रमामध्ये मी पहिलं वाक्य हेच वापरतो, जिथे काव्य संपतं तिथे व्यंगचित्र चालू होतं. कारण काव्याचं शेवटचं अक्षर वे आहे, तर व्यंगचित्रकलेचं सुरुवातीचं अक्षर वे आहे. आणि दोघांनाही कमीत कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त आशय व्यक्त करायचा असतो. काव्य स्वर्गात निर्माण होतं आणि विनोद पृथ्वीवरती, कारण पृथ्वीवरती दुःखे खूप असतात आणि दुःख हा विनोदाचा आत्मा असतो. पृथ्वीवरतीच विनोद निर्माण होतो, पृथ्वीवरतीच विचार निर्माण होतात, कारण पृथ्वीवरती दुःख असतात, त्याच्यावरती सोल्युशन शोधायचं असतं. आणि जिथे प्रॉब्लेम आहे तिथे सोल्युशन आहे. म्हणून जर तुम्ही गणिताचं पुस्तक पाहिलं तर सुरुवातीला प्रॉब्लेम असतात, पण शेवटच्या पानावरती त्याच्यावरती सोल्युशन पण असतं. म्हणून प्रॉब्लेमवरती सोल्युशन आहेत. अगोदर तुम्हाला गुरूंकडे जावं लागायचं, गुरूंचं मार्गदर्शन घ्यावं लागायचं. पण आज म्हणी आणि वाक्प्रचार ही जर तुम्ही जवळ ठेवलीत तर तुम्हाला गुरूंकडे जाण्याची गरज नाही. म्हणी आणि वाक्प्रचार हेच गुरु आहेत. आज हितोपदेश घ्या, इसापनीती घ्या, पंचतंत्र घ्या, त्यांनी मार्गदर्शन देण्याचं काम केलेलं आहे. ज्ञानेश्वरी काय? ज्ञानेश्वरी काय? ज्ञानेश्वरी अगदी भगवद्गीता काय? ज्ञानेश्वरी भगवद्गीताच आहे ती. ह्या सगळ्या तुकोबांची गाथा घ्या, ह्या सगळ्यांनी मार्गदर्शन करण्याचं काम. मला वाटतं तर तुम्ही MBAच्या अभ्यासक्रमाला पुस्तकं कुठली इतर वाचण्यापेक्षा ज्ञानेश्वरी आणि तुकारामाची गाथा वाचली ना तरी तुम्हाला कोणतेही मार्गदर्शक पुस्तक वाचण्याची गरज नाही, मेंटरची गरज नाही. अशी पुस्तकं त्या काळामध्ये लिहिलेली आहेत आणि तेच काम म्हणी करतात. ज्ञानेश्वरीतलं प्रत्येक वाक्य तुम्हाला इन्स्पायर करतं, तुम्हाला मेंटर म्हणून ते काम करत असतं. आणि म्हणी, वाक्प्रचार, फ्रेजेस, सुभाषितं तेच काम करत असतात. जयांगी मोठेपण तया यातना कठीण. कसं असतं, आपण नेहमी तुलना करत असतो की एखादी व्यक्ती किती मोठी आहे, ती किती श्रीमंत आहे, ती किती प्रसिद्ध आहे, आपल्याला त्याच्यासारखं होता आलं पाहिजे असाच नुसतं त्याचं बाह्यरूप बघून ते एक इच्छा होत असते की मला पण प्राईम मिनिस्टर व्हायचं आहे, मला पण न्यायाधीश व्हायचं आहे, मला पण अमिताभ बच्चनसारखं व्हायचं आहे वगैरे वगैरे. पण त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत याची झलक जरी तुम्हाला कळली तरी तुम्ही कदाचित तो विचार ड्रॉप हे करू शकाल. जेव्हा तुम्ही पब्लिक फिगर होता तेव्हा तुमचं संपूर्णपणे खाजगी आयुष्य, कौटुंबिक आयुष्य अक्षरशः नष्ट झालेलं असतं. म्हणजे मी असे अनेक मोठे लोक बघितलेले आहेत की ते जेमतेम 6 ते 7 तास फॅमिलीबरोबर असतात, त्याच्यात त्यांची झोप असते. असं 1-2 दिवस नव्हे तर वर्षानुवर्ष. त्यामुळं त्यांच्यासारखं व्हायला काहीच हरकत नाही, तशी असावी इच्छा, पण त्याची तयारी पाहिजे. कारण अशा ज्यांना फळं लागतात त्याच झाडावरती लोक दगड मारतात ना. त्यामुळे त्या यातना कठीणच आहे. म्हणजे मी फळं पण द्यायची आणि त्यासाठी मी दगड पण खायचे. तर ही मानसिक तयारी जर का असेल तर त्याचा विचार करून आपण आपले ॲम्बिशन ठरवली पाहिजे असं मला वाटतं. म्हणून मला हे चित्र संजयनी काढे मला खूप आवडलं. हे चित्र हे मला चित्र म्हणून खूप आवडलं. म्हणजे ठीक आहे, म्हणजे लाट तुम्ही वाचाल तर वाचाल वगैरे सगळं ठीक आहे, ते थोडंसं प्रतिकात्मक आहे. परंतु ना त्या चित्रामध्ये जो काही पाण्याच्या लाटेचा जो काही फोर्स दाखवलेला आहे तो मला अतिशय आवडला. आणि एवढ्या सगळ्या ह्याच्या सुद्धा तो जो नावाडी आहे तो त्या पुस्तकरूपी नौकेवरती बसून तर त्याच्या चेहऱ्यावरती स्मित आहे. ते मग तो घाबरलेला नाही आहे, कसं केव्हा एकदा याच्यातून बाहेर पडू असे चेहऱ्याचे भाव नाही आहेत. तर कारण त्याला खात्री आहे याच्यातून पण बाहेर पडणारच, कारण त्याच्यासोबत त्याचं ग्रंथरूपी नौका त्याच्यासोबत आहे. म्हणून मला हे चित्र म्हणून मला खूप आवडले. हे चित्र काढताना मी जाणीवपूर्वक चित्र काढलं, कारण आज वाचनाची आवड कमी होत चाललेली. आपण म्हणतो पुस्तकांचा खप कमी वगैरे होतोय वगैरे, पण जी माणसं पुस्तकं वाचतात ना ते आयुष्यामध्ये यशस्वी होतात आणि फार यशस्वी होतात, हे सत्य आहे. आज रील वगैरे येतात की वॉरन बफेट रोज एक पुस्तक वाचतो, बिल गेट एक पुस्तक वाचतो. हे रीलचं जाऊ देत, पण वास्तविक आहे की जो वाचतो तोच वाचतोय, आपल्याला माहिती आहे. तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगतो, खरा किस्सा आहे. माझ्या आजोबांकडे एक पुस्तक होतं, न ऐकलेल्या गोष्टी. 1911 सालचं ते पुस्तक होतं आणि त्या काळातली ती भाषा होती. त्याच्यामध्ये अतिशय दुर्मिळ किस्से होते. आता मी माझ्या बोलण्यातून जे किस्से सांगतो ते बरेचसे तुम्ही ऐकलेले नसतील, तर ते त्या पुस्तकातले आहेत. 2 भागांमध्ये ते पुस्तक होतं आणि ते पुस्तक मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयामध्ये आहेत. त्या पुस्तकातला एक किस्सा सांगतो. फ्रान्समध्ये एक छोटासा वाचनाची आवड किती महत्त्वाची असते. फ्रान्समध्ये एक छोटा मुलगा होता आणि त्याला वाचनाची प्रचंड आवड होती. तो काय करायचा, पुस्तक आणायचा आणि ते वाचून नंतर ते विकायचा. आणि वाचल्यानंतर त्या पुस्तकांची तो यादी बनवायचा. आपण कोणतं पुस्तक वाचलं, त्या पुस्तकामध्ये काय काय होतं अशी तो यादी बनवायचा. आणि त्यामुळे तो इन्स्पायर व्हायचा, त्याच्यामध्ये सद्गुण तयार व्हायचे, एक धाडस तयार व्हायचं. अशी त्याने पुस्तकं वाचलेली यादी
बनवली आणि ती यादी फ्रान्समधील पॅरिस या म्युझियममध्ये अजूनही ठेवण्यात आलेली आहे. हाच मुलगा कालांतराने वाचनाच्या आवडीमुळे फ्रान्सचा सम्राट म्हणून गाजला. त्या मुलाचं नाव होतं नेपोलियन बोनापार्टा. वाचनाची आवड माणसाला एवढं मोठं करते म्हणून हे चित्र मी दाखवलं. वाचन जो करत असेल त्याला कधीही अडचण येत नाही. आणि वाचन म्हणजे म्हणी आणि वाक्प्रचार, सुभाषित ही काय वाचनच आहे ना एक प्रकारचं. ते तुम्हाला अडचणीतून मार्ग दाखवतात. तुम्हाला माहिती आहे का, अगोदर गावी घरं असायची, तिथले बार असायचे, ते बारचे आडवे, त्या बारवरती खडूने लोक म्हणी लिहायचे. पाहुणा आला की त्या म्हणी वाचायचा. आलं की नाही लक्षात? म्हणी वाचायचं. किंवा शाळांमध्ये सुद्धा म्हणी लिहायच्या. अगोदर काही लोकांना भिंतींवरती पण म्हणी लिहायचे आपापल्या भागामध्ये. आणि त्या चालताना मार्गक्रमण करताना त्या म्हणीच तुम्हाला अडचणीतून मार्ग दाखवत असतात. आता ते सगळे प्रकार गेलेले आहेत. शाळेच्या फळांवरती म्हणी लिहिण्याचं आता फक्त एकच, पैसे मिळवा, वॉरन बफेट एवढे मिळवतो, त्याने शेअरमध्ये एवढे टाकलं, हे शिकवलं जातं. पण त्यापेक्षा तुमच्या नीतिमूल्यांचं महत्त्व आहे. आपण माणूस आहोत ना शेवटी. साखरेचा गुणधर्म असतो की नाही, सोन्याचा गुणधर्म असतो, कोळशात काळेपणा असतो, माणसात माणूस पण असलं पाहिजे की नाही. तर ते कुठेतरी जाताना दिसतं. कारल्याचा कडूपणा असतो. माणसातलं माणूस पण हरवत चाललंय ना, त्याचं जास्त दुःख आहे. आणि ते परत आणण्यासाठी आम्ही हा प्रोजेक्ट केलेला आहे की हरवत चाललंय. अंगण हरवलं, आज घरामधलं अंगण हरवलेलं आहे. आज अगोदर इमारतीनं गॅलरी असायची, एक प्रकारचं छोटं अंगणच असायचं, तिथेच माणूस तुळस लावायचा. आज गॅलरी पण बिल्डिंगच्या गेलेल्या आहेत, तुमचं FSI ह्याच्या नावाखाली. त्याच्यामुळे माणसाला कुठेची प्रायव्हसीच मिळत नाही. कधीतरी बायकोशी भांडण चालतात, गॅलरीमध्ये आपण असं येऊन बाहेरचं काहीतरी बघत होतो ना. आज ती परिस्थिती राहिली नाही. खोक्यासारखे बिल्डिंग झालेले आहेत, अंगण हरवलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टी ज्या समाजातून बाद झालेल्या आहेत, पण त्या चांगल्या आहेत. आणि म्हणी वाक्प्रचार म्हणजे नेमकं काय आहे, तर सोप्या भाषेत सांगायचं तर मल्टीव्हिटॅमिन्सची गोळी आहे. मल्टीव्हिटॅमिन्समध्ये आपल्याला डॉक्टर मल्टीव्हिटॅमिन्सची गोळी लिहून देतात की बाबा तुमचं शरीर थकतंय, तुमचे थकल्यासारखं वाटतंय, पाठ दुखते, कंबर दुखते, ते गोळ्या घेऊन सुद्धा दुखतंय, ते सोडून द्या. तर डॉक्टर आपल्याला मल्टीव्हिटॅमिन्सची गोळी लिहून देतात की त्याच्यामध्ये सगळे व्हिटॅमिन्स, जीवनसत्व असतात. तर हे जीवनसत्वाचं काम ह्या म्हणी करतात. त्याच्यामध्ये उपदेश आहे, या म्हणी वाक्प्रचारांच्या गोळीमध्ये मार्गदर्शन आहे, संदेश आहे. आलं की नाही लक्षात? ह्या सगळ्या गोष्टी या वाक्प्रचार म्हणीमध्ये आहेत. म्हणून आम्हाला लहानपणी सांगत असत की तुम्ही डिक्शनरीतला एखादा शब्द घ्या, तो पाठ करा. तसं मी म्हणणे, रोज एक या पुस्तकातली म्हण वाचा, त्याच्यावरती विचार करा. काही अडचण असली, तुम्हाला अर्थ समजला तर आम्हाला फोन करा, आम्ही समजावू. आणि ती देशाला गरज आहे, कारण आईवडील आज कामावर असतात, बाहेर असतात, मुलांना मार्गदर्शक म्हणून कुणी नाही आहे. हे रील यूट्यूबवरती जे मार्गदर्शक असतात ते काय खरं नाही, ते तुमचे सेमिनार वगैरे घेऊन फीज वगैरे करतात. पण म्हणी, वाक्प्रचार, सुभाषितं यांचा तुम्ही हात धरा, तुम्हाला आयुष्यात कोणतीही अडचण येणार नाही. आणि अडचण आली तर त्यातून मार्ग दाखवण्याचं काम ह्या म्हणी करते. भाषेचं सौंदर्य बेसिकली आपल्याला म्हणी आणि वाक्य याच्यातून कळतं. आता ही जी म्हण आहे, मगाशी यांनी विषय काढला दिल्लीतल्या आंदोलनाचा, त्याला अगदी परफेक्ट लागू होण्याची, फार काय बोलण्याची गरज नाही. चित्र स्पष्ट आहेच त्याच्यातून की तापलेल्या तेव्हावर पोळी वगैरे वगैरे. कालचं परवाचं जे काही दिल्लीमध्ये जे आंदोलन झालं, ते एक लक्षात घ्या की आंदोलन यांचं मुलांचं आहे, ते यशस्वी होतंय आणि त्याच्यातून काहीतरी पॉलिटिकल मायलेज मिळण्याची शक्यता आहे असं म्हटल्यानंतर 40-40, 50-50 आणि 150 वर्षाच्या राजकीय पक्ष मग जॉईन झाले त्यांना. हे 20-25 दिवस काही कुठे बघत नव्हतं. एकदा त्यांचा मोर्चा आहे म्हटल्यानंतर हा तापलेला तवा आहे, ह्याच्यावर आपली पोळी भाजली जाऊ शकते, हे लक्षात आलं आणि मग सगळे जॉईन झाले. मी आता उद्याचं एक व्यंगीचं खरं मी सांगू नये, पण मी सांगतोय तुम्हाला. त्याच्यामध्ये ते बसस्टॉपवरती एक म्हातारा माणूस आणि एक तरुण मुलगा म्हणतोय की तो म्हणून मी परवा बघितलंय, तुम्हाला विश्वास बसणार नाही, याच रस्त्यावरून कितीतरी राजकीय पक्षांचे नेते हे संसदेकडे जाण्यासाठी एका झुरळाकडे लिफ्ट मागत होते. हे जे आहे ना, हे तेच आहे ना, कॉन्सन्ट्रेशन ऑफ होल एपिसोड, 3-4 एपिसोड जे काय आपण गेले बघतोय, त्या सगळ्याचं कॉन्सन्ट्रेशन ह्याच्यामध्ये राजकीय पक्षांना स्वतःचं कुठे त्यांना ऍडव्हान्टेज मिळेल त्यासाठी ते कुठल्या प्रकारचं इंधन वापरतील आणि तो तवा तापवतील हे सांगता येत नाही. त्याचं उत्तम उदाहरण आहे. हे जे मुखपृष्ठ आहे ते नंतर तुम्ही बघायला जे पुस्तक आहे तुमच्या हातात येईलच. तर मला हे इतकं आवडलं, ते केलंय चारुहास पंडित यांनी. आणि चांगल्या कलाकृतीचं एक लक्षण काय असतं माहितीये का, विशेषतः व्यंग्य, की तुम्ही ते खूप वेळ बघत बसता आणि प्रत्येक वेळा तुम्हाला काय ते नवीन सापडत जातं. चारुहास हा उत्तम व्यंगचित्रकार आहेच, याच्याविषयी वादच नाही. त्याचे चिंटू हे भारतभर नव्हे तर जगभर सुप्रसिद्ध आहे. तर त्याची जी मुळात चित्रकला जी आहे ना, ती अतिशय चांगली आहे आणि त्या अशा प्रकारच्या कॅरेक्टर्स घेऊन काहीतरी सांगण्यासाठी ती
ती स्टाईल त्याची त्याला ती योग्य ठरते. त्याच्यात सुद्धा म्हण सगळ्यांना माहितीच आहे, काखेत कळसा आणि गावाला वळसा या म्हणीवरती हे सगळं बेस्ट आहे. गंमत ती चित्रामध्ये जास्त आहे, हे तुम्हाला कळतं बघितल्यानंतर. अच्छा डोक्यावर चष्मा आहे आणि तो चष्मा शोधतोय, तर चष्मा शोधण्यासाठी म्हणून जे जे प्रयत्न त्या माणसाने केलेले आहेत ते सगळे तुम्हाला याच्यात दिसतात. आणि चित्रकला उत्तम असावी त्याचं एक चांगलं छान उदाहरण याच्यामध्येच आहे. बारीक बारीक गोष्टीमध्ये त्यांना जे कपड्यांचं जे कपाट आहे ते कपाट त्यांना उघडून सगळीकडे शोधून झालेलं आहे. त्याचं तुम्ही बारकाईनं लक्षात येईल की त्याचा एक ड्रॉवर कमी आणि एक ड्रॉवर जास्त उघडलेला आहे. तर ही गंमत आहे चित्रामधली. आणि खरोखरच असं असतं, आपण काय बरोबर चित्र काढताना त्या दिशा एक थोडंसं पुढे आलेलं आहे, एक मागे आलेलं आहे, एक असं आहे, ती पुस्तकं अशी तशी आहेत. आणि शेवटी आपण सेंट्रलला येतो ते म्हणजे त्या माणसाच्या डोक्यावरती तो चष्मा, म्हणजे काखेत कळसा आणि गावाला वळसा. तर हे उत्तम चित्र म्हणून याचं मी उदाहरण हे देईल. आणि त्याच्यात ह्या चित्रामध्ये ना तसं एक लढिवाळ पण आहे तुम्ही जर का बघाल तर. कारण रेषेचे अनेक प्रकार असतात, काही सौंदर्यवादी असतात, काही त्वेष असतो, काही मध्ये असं खोदल्यासारखे असतात. तर ह्या चित्रामध्ये त्या रेषेचा एक लढिवाळपणा तुम्हाला दिसेल. आणि जसे जे तुम्ही 4 वर्षी चित्र बघाल तुमच्या लक्षात येईल की ते लहान मुलांचं आहे त्याचे कॅरेक्टर असल्यामुळे त्या चित्रामध्ये तो लढिवाळपणा आवश्यक ठरतो. म्हणून मला हे मुखपृष्ठ सुद्धा खूप आवडलं. गरजेल तो पडेल का, म्हणजे निवडणुकीतली भाषणं थोडक्यात. आणि तेच सुरू आहे, पाणी वीज देऊ वगैरे, मते द्या, हे करू ते करू वगैरे वगैरे. हे सगळं जे काही आहे ते तुम्हाला एक लक्षात घ्या, हे सगळं तुम्हाला शहाणं करून सोडणारे हे आहे. म्हणी काय, वाक्प्रचार काय, कॉन्सन्ट्रेशन असं म्हणजे म्हटलं उत्तम उदाहरण घे, मल्टीव्हिटॅमिन गोळी आहे, ती गेल्यानंतर त्याचा प्रभाव तुम्हाला दिसतो. तर तसं हे आहे की आश्वासनं भरपूर असतात, प्रत्यक्षात किती येतात आणि कोणता राजकीय पक्ष ती पुरवतो हे बघण्यासारखं आहे. आणि म्हणून ते छान दिले. आणि याच्यात रंगसंगती म्हणजे लाल रंग हा उठावं म्हणून तो बरोबर सेंटरला घेतलेला आहे. मग चित्रकलेचं जर का तुम्ही त्याचा आराखडा मांडला तर बरोबर तो सेंटरला घेतलेला आहे. आणि लोकांचे चेहरे सगळे दुर्मुखलेलेच आहेत, कारण यांची आश्वासनं ऐकून ऐकून आपल्याला आता मतच द्यायच्यात, बाकी काही राहिलेलं नाही आपल्या हातामध्ये. म्हणजे हे अक्षरशः संपूर्ण भारतभर जर का तुम्ही प्रवास केलात गेली 20-25 वर्ष, प्रत्येक ठिकाणी कुठल्या ना कुठल्या तरी प्रकल्पाचं काम सुरू असतं. तो प्रकल्प पूर्ण होतो केव्हा आणि त्याचा फायदा होतो केव्हा, आणि तो प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर असं वाटतं की ह्या प्रकल्पाच्या ऐवजी आपण असं केलं असतं ते जास्त बरं झालं असतं, म्हणजे पुन्हा नवीन प्रकल्पाची कोनशिला. छान छान. तर असे अनेक प्रकल्प असतात, काही यशस्वी होतात, बरेचसे अयशस्वी होतात. कारण आपण म्हणतो आपला जो देश आहे हा डेव्हलपिंग आहे, काय अंडर डेव्हलप नाही आहे नक्कीच, तर डेव्हलपिंग आहे. तो डेव्हलप्ड कोण केव्हा होणार मला माहिती नाही आहे. पूर्वी ते फोटोग्राफ डेव्हलप करायचे, ते काही सेकंदानंतर का होईना पण हे चित्र स्पष्ट दिसायचं. हे आपलं इतकं डेव्हलपिंग सुरू आहे की 25-30 वर्ष झाली तरी आपली डेव्हलपिंग कंट्रीज आहे. तर त्यामुळे असे अनेक प्रकल्पाचे नावं दिसतात, काही यशस्वी होतात, बरेचसे प्रकल्प असे आहेत की ते कोणासाठी आहेत हा एक मोठा संशोधनाचा विषय असतो. म्हणजे जिथे माझे एक 2-3 कार्टून्सच्या कल्पना मला आता मागे काढलेल्या त्या आठवत आहेत. तर त्याच्यामध्ये खेडेगाव आहे आणि तो म्हणतो की इथल्या लोकांनी प्राथमिक शाळेची मागणी केली आहे. तर मी त्याला सांगितलं की तुमच्या ॲम्बिशन्स इतक्या छोट्या असता कामा नाहीत, म्हणून मी त्याला मेडिकल कॉलेज देऊन टाकलेलं आहे. तर हे जे आहे हे असंच आहे, मग सांगितल्याप्रमाणे आश्वासन देणे, प्रकल्प उभे करा, हे करा ते. मी तुम्हाला वस्तुस्थिती 100% माझ्या समोर घडलेला किस्सा आहे. आमच्या भागातून एक आमदार निवडणुकीच्या वेळेला आले होते. मी राहतो बोरिवलीला. आमच्या शेजारी एक अर्धवट हॉस्पिटल बांधलेलं होतं, अर्धवट म्युन्सिपाल्टीचं. तर आम्ही तक्रार केली की हॉस्पिटल केव्हा पूर्ण होणार, काय याचं काय शेड्यूल काय याचं. तर त्यांनी जे उत्तर दिलं तसं उत्तर माझ्या व्यंगचित्रातली माणसं सुद्धा देणार नाहीत. त्यांनी म्हटलं मी याच्यावर विचार करतोय, खरं म्हणजे इथं एका मेडिकल कॉलेजची आवश्यकता आहे. हे त्यांचं उत्तर आहे, मी ऐकलेलं आहे, वस्तुस्थिती आहे. त्या माणसाचं नाव मी सांगत नाही, पक्षही सांगत नाही, कारण तो माणूस आणि पक्ष कुठल्या याच्यात गेले तरी ते हेच बोलणार आहेत. कारण पक्षालाही अर्थ नाही, त्या नावालाही अर्थ नाही आहे. म्हणजे लोकांची इच्छा काय, लोकांना काय गरज आहे आणि तुम्ही देताय काय. तर अशा प्रकारचे प्रकल्प सतत येत असतात. आणि एक कार्टून तर असं मी काढलेलं होतं, मला आठवतंय की त्याच्यामध्ये तो ब्रिज आहे आणि तो ब्रिज उद्घाटन करणार ते म्हणजे करू नका, कारण तिकडच्या बाजूला तो जुना झाला म्हणून पाडायला सुरुवात झाली आहे. इकडे उद्घाटन, तिकडे पाडकाम सुरू, म्हणजे पाडकामाचं उद्घाटन करता येईल काय. तर असे आपण बघतो मुंबईमध्ये कितीतरी ब्रिज बांधले जात आहेत, काही तोडले जात आहेत, अमुक तमुक. पण आपला समाजच असा आहे आणि आपला समाज असा आहे म्हणतो आमच्यासारख्या व्यंगचित्रकारांना स्कोप आहे. त्यामुळे आम्ही या सर्व व्यवस्थेचे अत्यंत आभारी आहोत. खरं तर ना राजकारणाचा जाहीरनामा, प्रशांतने राजकारणाविषयी चांगलं भाष्य केलं, कारण त्याची लोकसत्तामधली पहिल्या पानावरची चित्र ही चांगली म्हणण्यापेक्षा ना राजकारण्याला बोचरी असतात.
महानगरमध्ये पण त्याचं महाशय सदर होतं, त्या सदराची बाळासाहेब ठाकरे कौतुक करत. प्रशांतने एक राज ठाकरेंवरती जे व्यंगचित्र काढलं होतं ब्रोकन एरो, मला वाटतं प्रशांतने त्याविषयी नंतर बोलावं, त्या व्यंगचित्राचं कौतुक करण्यासाठी बाळासाहेबांनी प्रशांतला बंगल्यावर बोलवून कौतुक केलं होतं. हे राजकारण्यांमध्ये त्या काळात प्रेम होतं. राजकारणी हे त्या काळातले असे होते, रसिक होते. आणि राजकारण्यांचा जाहीरनामा हा जाहीर मामा बनवणारा प्रकार असतो. पूर्वीचे राजकारणी आणि आत्ताच्या राजकारण्यांमध्ये मी मगाशी म्हणालो बघा, माणसं बदलली आहेत, माणसांचे स्वभाव बदललेले आहेत. एक छान किस्सा सांगतो तुम्हाला आपण पुढच्या चित्राकडे जाण्यापूर्वी. पंडित नेहरू हे रसिक होते. शंकर पिल्लई हे जे शंकर स्विकलेचे कार्टूनिस्ट ते त्यांचे जिवलग मित्र होते. त्याचप्रमाणे अनेक कवी त्यांचे मित्र होते. आणि दिल्लीला एक हिंदी कवी संमेलन होतं. त्या कवी संमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कवी दिनकर रामधारी सिंग यांनी त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं. आणि त्या काळातले स्टेज आतासारखे नव्हते, असे लाकडाच्या शिड्या वगैरे त्याचे बांबू बांधून करत असत. पंडित नेहरू शिडीवरून वरती चढत होते, मागे त्यांच्या कवी दिनकर होते. पंडित नेहरूंचा थोडा तोल गेला, मागे रामधारी सिंग दिनकर होते, त्यांना सावरलं. पंडित नेहरू बोलले धन्यवाद. तेव्हा कवी दिनकर म्हणाले पंडितजी धन्यवाद बोलायची काय आवश्यकता नाही, कारण जब जब राजनीति लड़खड़ाएगी साहित्य और कला उसको संवारेगी. क्या बात, गुड वन. तर समाजामधील हे जे बदल आहेत किंवा समाजामधील मी मगाचपासून जे बोलतोय ते सगळे बदल जर पुन्हा त्याची पुनर्रचना रिडेव्हलपमेंट प्रशांतने मगाशी ज्या सगळ्या बिल्डिंगच्या आपले रिडेव्हलपमेंट होताना दिसते, मी तर म्हणेन की आपल्या देशामध्ये ना खरं माणसाचं पुनर्निर्माण करण्याची गरज आहे. बिल्डिंगचं सोडून द्या, संपूर्ण संस्कृतीचं पुनर्निर्माण करण्याची गरज आहे, रिडेव्हलपमेंट होण्याची गरज आहे. कारण मी मगाशी म्हणलं त्याप्रमाणे ना सोन्याचा दागिना बनवता येतो, दगडाची वीट बनवता येते, पण ते असलं पाहिजे ना मुळात तिथे. ते आज कुठेतरी हरवत चाललेलं आहे आणि ते त्याचं पुनर्निर्माण करण्याचा आमचा हा व्यंगचित्रांच्या मार्फत हा एक छोटासा प्रयत्न आहे. स्ट्रेच युअर लेग्स अकॉर्डिंग टू युअर ब्लँकेट, म्हणजे अंथरूण पाहून पाय पसरावे. आपल्याला सगळ्यांना आठवत असेल काही जेमतेम महिन्याभरापूर्वीच अशा प्रकारचं वाक्य हे पंतप्रधानांनी टी व्हीवरती सांगितले होते की अब आपको, असं म्हणून त्यांनी बरंच मोठं भाषण केलं की तुम्ही याचं सोनं खरेदी करू नका, चांदी खरेदी करू नका, दागिने करू नका, परदेश प्रवास टाळा, अशा अनेक त्यांनी गोष्टी सांगितल्या. का तर खर्च कमी करा हे त्यांनी सांगितलेलं आहे. अर्थात हे सामान्य माणसांसाठी त्यांनी सांगितलेलं होतं, कारण त्याच्यानंतर अनेक असे मोठे मोठे भले मोठे कार्यक्रम झाले आणि अनेक राजकारणी मंडळींनी हे सामान्य लोकांसाठीच आहे, त्यांचे उद्गार आपल्यासाठी नाही अशी समजूत करून घेतल्यामुळे तो जे काही पहिले पाढे 55 जे होतं ते सुरूच राहिले. तर पण माणसाही आपण काय करतो, अंथरूण पाहून पाय पसरावे हे सामान्य माणसांसाठी आहे. आपला पगार किती, आपण कसं त्याच्यामध्ये बजेटिंग करायचं आहे, कुठले सरकारसाठी ते आहे. म्हणजे सरकारी तिजोरी खाली रिकामी असली तरी सुद्धा लाडक्या बहिणींची योजना येऊ शकते. म्हणजे ही म्हण सरकारसाठी नाही आहे, हे लक्षात घ्या. हे सर्वसामान्यांसाठी आहे. आपल्या पगारानुसार, आपल्या ऐपतीनुसार, आपल्या कुवतीनुसार आपण वागावं, हा त्याचा अर्थ आहे. देअर इज नो शॉर्टकट फॉर सक्सेस, नो पेन नो गेन. ह्या तरुण पिढीला कोणी शिकवत नाही आणि आम्ही नेमकं ते काम करतोय. मी मगाशी म्हणालो आमचा छुपा एजेंडा हा आहे की तरुणांना कष्ट करणं, चांगलं वागणं, चांगली नीतिमूल्यांची जपणूक करणं हे सांगायचं. कष्टाने सगळं मिळतं. आज तुम्हाला माहिती आहे की अनेक मुलं परीक्षेत यश नाही मिळालं तर काय करतात तुम्हाला माहिती आहे. आज नीटच्या परीक्षेमध्ये काय झालं, ज्या मुलांना परत परीक्षा द्यावी लागली त्यांनी काय केलं, कारण त्यांना अपयश निराशा हे सहनच करता येत नाही. मला सांगा एव्हरेस्टचं शिखर कोणी सर केलं पहिल्यांदा, कोणी सांगू शकेल का? पटकन सांगा जरा. त्या माणसाचं नाव काय? एडमंड हिलरी. तुम्हाला असं वाटतं का त्या एडमंड हिलरी गेला आणि पहिल्या परीक्षेत नीट पास झाला? नाही, त्याने अनेक वेळा ते प्रयत्न केले, त्यावेळेला तो एव्हरेस्ट शिखर सर करू शकला. आणि त्याच्यासोबत शेर्पा तेनसिंग नोर्गे होता. पहिल्यांदा 4 वेळा असं झालं की एडमंड हिलरी वरती जायचा आणि निराश होऊन परत यायचा. एक दिवस तो शिखराच्या खाली बसला तिथे आणि शिखराकडे बघून म्हणाला, ही विल पॉवर, म्हणजे सुरुवातीला सांगितली इच्छाशक्ती, आय विल कम अगेन अँड कॉन्कर यू. आय विल कम अगेन अँड कॉन्कर यू बिकॉज ॲज अ माउंटन यू कांट ग्रो, बट ॲज अ ह्युमन बिईंग आय कॅन. आय कॅन, यू कॅन, हे महत्त्वाचं आहे. मी करू शकतो, हे तरुण मुलांना सांगण्यासाठी हे आम्ही चित्र निवडलेलं आहे. मी तर म्हणेन अशी चित्र पालकांनी आपल्या मुलांच्या अभ्यासाच्या टेबलावर फ्रेम करून लावलं पाहिजे.
आलं की नाही लक्षात? तर मुलं घडतील. मुलांना तुम्ही वस्तू, आज तुम्हाला माहिती आहे मुलं घरी झेरॉक्स मारायची तरी पप्पा मम्मी जरा खालून झेरॉक्स घेऊन या म्हणून सांगतात. हे कम्फर्ट झोनमधून मुलांना काढण्याची गरज आहे आणि ते काम आमचं हे पुस्तक करणार आहे. मित्रो, हा कार्यक्रम ज्यांच्यामुळे आपण इथे सादर करू शकलो ते माझे गेल्या अनेक वर्षांचे मित्र संदेश चव्हाण यांच्यामुळे. आणि हा म्हणींचा संदेश हाच संदेश चव्हाण आहे. माझा खास मित्र, मला तो गुरु मानतो, कदाचित दाढी वाढवल्यामुळे असेल. माझी दाढी पांढरी आहे त्यामुळे तो अधिक मानतो. आणि त्यांची पत्नी ती सुद्धा माझी विद्यार्थिनी आहे, रतीजी. आणि रतीजीला फिरण्याची खूप आवड आहे, त्याच्यामुळे मी तिला गमतीने फिरती म्हणतो. आणि तिला जीवनाचं सूत्र कळलेलं आहे. केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार, शास्त्रग्रंथ अवलोकने मनुजा चातुर्य येतसे फार. हे रतीला कळलेलं आहे आणि ते सगळ्या आयांना कळलं. म्हणजे फिरा, तुम्ही भरपूर फिरा. जो फिरेल तो चरेल. चरैवती चरैवती. तुम्ही भरपूर फिरा तर तुम्हाला जग कळणार. आजकाल मुलं काय करतात, मोबाईल घेऊन घरी बसतात. कसं जग तुम्हाला कळणार आहे सांगा ना मला. तर मित्रो, मी माझे मित्र संदेश चव्हाण यांना इथे आमंत्रित करतो आणि त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. इंट्रोडक्शन केलं, पण तरी पण एक गोष्ट राहिली सांगायची की संजय मेस्त्री हे कार्टुनिस्ट कंबाईनचे अध्यक्ष आहेत. बरोबर. कार्टुनिस्ट कंबाईन ही संस्था बाळासाहेब ठाकरे ही त्यांची संस्था आहे, त्यांनी फाउंड केली होती. आणि मला वाटतं चटईवरती बसून तुम्ही लोकांनी ती फाउंड केली होती. तर ही इज प्रेसिडेंट, करंट प्रेसिडेंट. आणि प्रशांत कुलकर्णी सर हे माझे प्रेसिडेंट माजी प्रेसिडेंट. आणि लोकसत्तामध्ये त्यांचे रोज छोटेसे पॉकेट काढून येतात, जे काही लोकांना माहिती नसेल त्यांच्यासाठी मी सांगतो. तर आता हे पुस्तकांची आयडिया कशी झाली हे मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. तर 2021मध्ये सरांना मी पूर्वीपासून ओळखत होतो, पण 2021मध्ये सरांची नवीन बॅच, एक कार्टूनची बॅच, सर सावरकरमध्ये कार्टून पण शिकवतात. 2021मध्ये सरांनी बॅच सुरू केली होती, सावरकरमध्ये बॅच घेतात. आणि त्यावेळेला मला सरांनी सांगितलं, त्यावेळेला माझा मोठा मुलगा आहे, तो ॲक्च्युली खूप चांगलं ड्रॉइंग करतो. तर त्याला मी घेऊन गेलो सरांकडे आणि सरांना सांगितलं की सर खूप चांगलं ड्रॉइंग करतो, हा तुमचा विद्यार्थी म्हणून हे करा. मग सरांनी त्याचा ॲडमिशन फॉर्म वगैरे भरला आणि मग सर म्हणाले, अरे तू पण ये ना. ॲक्च्युली माझा आणि ड्रॉइंगचा काही संबंध नव्हता. तर ते म्हणाले, तू पण ये, तू पण शिकशील, ये बस. नंतर मग मी पण गेलो. मग माझ्याबरोबर बायको म्हणाली मी पण येते. आमचा आणखी एक छोटा मुलगा आहे, तो आता घरी एकटा काय करणार, तो पण. म्हणजे आम्ही अख्खं, म्हणजे सरांचं एवढं मार्केटिंग पॉवरफुल होतं की एंटायर फॅमिली सरांनी चौघांची फीज आमच्याकडनं भरून घेतली आणि आम्ही सरांची स्टुडंट झालो. आणि ते आमचा नित्यनियमाने झालं. आणि मला वाटतं तो एक जो होता प्रवास, तो म्हणजे मला वाटतं त्याच्यामधूनच कुठेतरी सरांना, म्हणजे म्हणतात ना, एक हनुमानाला कसं त्याची ताकद, जामवंत आय थिंक हां त्याला सांगितली ती. तसं सरांनी मला आर्टिस्ट असं ते सारखं करून मला ते, मग खरोखर माझा आर्टिस्टिक माझा तो जन्म झाला त्यावेळेला. ॲक्च्युली मुलासाठी गेलो होतो. आणि मग त्यावेळेला चालू जेव्हा सरांचा क्लास होता, त्या क्लासमध्ये सरांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला चांगलं व्यंगचित्र काढायचं असेल तर तुम्हाला मराठी ज्या म्हणी आहेत त्यांचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल, असं आम्हाला होमवर्क दिला ॲक्च्युली. आणि मग मी पण एकदम रिलिजियसली प्रॉपर मी त्या म्हणी वगैरे काढल्या आणि मी तो रिलिजियसली माझा होमवर्क सुरू केला. आणि होमवर्क सुरू करताना मला असं कळालं की त्या म्हणी ज्या आहेत, आपण ज्या वारंवार काही वापरतो, पण काही एवढ्या म्हणी आहेत त्या की त्या पटकन त्या समजत पण नाही. यू कॅनॉट इमिजिएटली अंडरस्टँड. आणि मग सरांना मी सांगितलं नेक्स्ट लेक्चरमध्ये, सर या म्हणींचा मी अभ्यास सुरू केला आहे, पण त्या काही म्हणी खूप मला जड जात्या, मला समजत नाही सर. आणि आपण या सोप्या करू शकतो का. तर या सोप्या करताना आपण ती म्हण, त्याचा अर्थ आणि आपण त्याचं एक चित्र आणि परत त्याच्यामध्ये काही मराठीच्या बरोबर सोबत आपण इंग्लिशमध्ये पण ते देऊ शकतो का. त्यावेळेला सरांनी सांगितलं, मी 21ची गोष्ट आहे, त्या हो करूया. आणि मग सतत पाठलाग मी सरांबरोबर चालू ठेवला. आणि मग शेवटी मग हे पूर्णपणे सरांचं श्रेय आहे की ते सरांनी सगळ्यांना कार्टुनिस्टला कोऑर्डिनेट करून ते पुस्तक रूपामध्ये आमचं झालं. राजसाहेब ठाकरे त्याचं उद्घाटनसुद्धा केलं. आणि थँक्यू सो मच सर. थँक्यू. आता ॲक्च्युली हे पुस्तकाचं जेव्हा आपण पुस्तक काढतो तर काय असतं, आपल्याला स्पॉन्सर लागतो. कोण आहे स्पॉन्सर आम्हाला, की हे पुस्तक कोण काढणार. तर त्यावेळेला आम्हाला ओला वाकोलानी स्पॉन्सर केला. त्यामुळे ओला वाकोलाबद्दल पण मी 2 मिनिटं बोलणार आहे. तर ओला वाकोला हे बँक्वेट हॉल आहे, खालती एक बँक्वेट हॉल आहे, तिकडे 80 ते 100 लोक बसू शकतात. आणि फर्स्ट फ्लोअरला एक बँक्वेट आहे, तिकडे जवळ 150 लोकांचा इव्हेंट होतो. आणि जनरली आमच्याकडे आम्ही साखरपुडे, संगीत, बेबी शॉवर, बर्थडेज, ॲनिव्हर्सरीज अशा पद्धतीचे प्री आणि पोस्ट वेडिंग करतो. आणि लग्न पण करतो. 300 लोकांपर्यंत आमची लग्न पण होतात. आणि आता तुम्ही बघताय आपण इथे पॉडकास्ट पण इथे शूट करतो आहोत.
आणि दुपारच्या वेळेला 12 ते 3:30 मध्ये आम्ही एक रेस्टॉरंट चालवतो, तिकडे घरगुती पद्धतीचं जेवण आम्ही उपलब्ध करून देतो आणि जे आम्ही स्विगी आणि झोमॅटोमध्ये पण उपलब्ध आहे. आणि कधी कधी आपल्याकडे काही सण समारंभ असतात, आपल्याकडे एकदम 10-15 लोक येतात, बिग क्राऊड येतो, मग त्यावेळेला काय करायचं. मग अशासाठी आम्ही एक उपक्रम सुरू केलेला आहे, FBK म्हणजे काय आहे, फूड बाय किलो. त्याच्यामध्ये आपण तुम्ही 1 किलो घेऊ शकता, जे पण तुम्हाला 1 किलो, जे पण तुम्हाला चिकन हवं आहे किंवा तुम्हाला रस्सा हवा आहे, डाळ हवी, 1 किलो भात हवा, 1 किलो बिर्याणी हवी आहे, ते आम्ही किलोमध्ये तुम्ही सांगितले आम्हाला आमची 25 माणसं आहे, 50 माणसं आहे, त्या हिशोबाने आम्ही पोर्शन वाईज आम्ही तुम्हाला देतो. आता मी एक शेवटच्या माझ्या भागामध्ये आलेलो आहे. तर आता हे पुस्तक आम्ही काढलं, तर पुस्तक काढत असताना हे शक्य झालं कारण का माझ्यासोबत माझे मेंटॉर होते, माझे गुरु होते. आणि संजय मिस्त्री हे माझे आर्टचे गुरु आहेत. आणि मी आता जवळजवळ 31 इयर्सपासून 31 वर्षापासून बिझनेस पण करत आहे. आणि त्याच्यामध्ये पण माझे बिझनेसचे गुरु आहेत सचिन कामत सर. तर त्यांनी मला हे रेस्टॉरंट सेटअप करताना मार्गदर्शन केलेलं आहे. आणि तसं माझे स्पिरिच्युअल गुरु आहेत श्यामजी सर आणि एक दुसरे सोमनाथन सर म्हणून आहेत. विशेष म्हणून मी त्यांची नावं घेतोय कारण का आपण काही करत असतो तर मेंटॉरिंग, आता ही लहान मुलं बसलेली आहेत, तर हे गुरु जेव्हा असतो तेव्हा तो तुम्हाला मार्ग देत असतो आणि तेव्हा बऱ्याचशा गोष्टी शक्य होतात. माझी मुलं पण माझे गुरु आहेत, ते पण मला भरपूर काही शिकवत असतात. माझी बायको पण माझी गुरु आहे, मला घरी जायचं आहे संध्याकाळी, मागची बसलेली आहे. की आयुष्यामध्ये ना गुरुचं महत्त्व असतं आणि जर तुम्ही चांगला गुरु आयुष्यामध्ये केला ना, तुमचा मार्ग अगदी सुकर झाला आहे, लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही आयुष्यामध्ये चांगला गुरु करा, जे संदेश नाही केले म्हणून तुम्हाला संदेश यश दिसतं. एक कबीराचा छान दोहा आहे, त्याच्यामध्ये कठीण शब्दांचा अर्थ सांगतो तुम्हाला. स्याही म्हणजे शाही. कबीर म्हणतोय, सब धरती कागज करू लिखली सब बन राय, 7 समुंदर की मसी म्हणजे स्याही करू गुरु गुण लिखा न जाय. अख्ख्या पृथ्वीचा कागद केला, सगळ्या समुद्राची शाई केली आणि वनातल्या सगळ्या झाडांची जर लेखणी केली तरी सुद्धा तुम्ही गुरुचं वर्णन करू शकणार नाही. कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयडियाज म्हणजे त्याच्यामध्ये व्यंगचित्र असतं, तसं इथे कॉन्सन्ट्रेशन ऑफ पर्सनॅलिटीज झालेलं आहे. त्यामुळे हा अतिशय उत्तमोत्तम अशा व्यक्तिमत्वांचा हा समूह आहे. याच्यामध्ये ज्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत आणि नुसती पुस्तक ती वाचनीय पुस्तकं लिहिलेली आहेत असे संजीव पादे इथं आलेले आहेत. आणि अप्रतिम चित्र काढणारे हेमंत जोशी इथं आलेले आहेत, त्यांचे आपण स्वागत करूया. ग्रंथालयाच्या धारक मॅडम इथं आलेले आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो. माझ्यासोबत इथे प्रभाकर वाईरकर हे ज्येष्ठ व्यंगचित्रकार आले आहेत, माझे मित्र. विवेक प्रभू केळसकर आले आहेत, ज्यांनी या पुस्तकासाठी चित्र काढलेले आहेत. उमेश कवळे आलेले आहेत. आणि या पुस्तकासाठी मित्र महाराष्ट्रातल्या अनेक व्यंगचित्रकारांनी चित्र दिले, त्याच्यामध्ये चिंटू फेम, चारोस पंडित यांनी हे मुखपृष्ठ केलेलं आहे. त्याचबरोबर विश्वास सूर्यवंशी आमचे एक इंजिनियर मित्र आहेत, अतिशय चांगले मित्र आहेत, आमचे सगळेच मित्र चांगले आहेत, त्यांनी चित्र काढलेले त्या पुस्तकासाठी. योगेंद्र भगत जे परदेशातल्या विविध फुटबॉल कंपन्यांचे लोगो बनवतात, त्यांनी चित्र काढलेले आहेत. असे आमचे सगळे मित्र एकत्र येऊन पुस्तक झालेले आहे. त्याच्यामध्ये चारोस पंडित, प्रशांत कुलकर्णी, त्याचे मी आभार मानत नाही, हा कारण हक्काचा मित्र आहे. विवेक प्रभू केळसकर, योगेंद्र भगत, विश्वास सूर्यवंशी, उमेश कवळे आणि माझी आणि प्रभाकर वायकरच्या पुस्तकामध्ये चित्र आहेत. त्यामुळे हे पुस्तक तुम्ही आवर्जून घ्या. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो इथे की आज उपस्थिती जी आहे मोठमोठ्या लोकांची आहे. माझे एकेकाळचे बॉस, पुढारी दैनिकाचे एकेकाळचे संपादक आणि महाराष्ट्र टाइम्समधून लोकप्रिय झालेले आणि नुकतंच त्यांच्या गेल्या आठवड्यात खाऊ गल्ली पुस्तक आलं, ते आदरणीय संजीव साबळे इथे आवर्जून आले माझ्या एका फोनवरती. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. माझं अनेक वर्ष फ्रंट पेजला, पुढारीला, सगळ्या आवृत्त्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये रंगीत कार्टून संजीव साबळे प्रसिद्ध करत असत. त्याचबरोबर वाचनाची आवड मध्यंतरी पूर्णपणे गेलेली होती आणि त्यासाठीच माझे नेहरूनगरचे शेजारी सुदेश इंग्लसपूरकर, जे ग्रंथालय चळवळ त्यांनी उभी केली सगळ्यांच्या बरोबर, ते आज इथे उपस्थित आहे. आज जी तुम्हाला पुस्तकं वाचनाची आवड दिसते ती सुदेश इंग्लसपूरकर यांच्यामुळे, हे लक्षात घ्या. तिथे वाचन, पुस्तक, प्रेम हे त्यांनी जगापर्यंत पोहोचवलेलं आहे. अक्षरशः जगामध्ये, अमेरिकेमध्ये पण ते प्रदर्शनं करतात, जगामध्ये प्रदर्शनं करत असतात ते. तर असे सुदेश इंग्लसपूरकर इथे आलेले आहेत. माझे दुसरे मित्र सागर पटेल जादूगर आहेत, संगीतकार स्वरूप होनप आलेले आहेत, नंदू होनप, त्यांचे चिरंजीव इथे आलेले आहेत. जोशी आले, ग्रंथालयाच्या सोबत करणारे जोशी सर आहेत, त्यांचा भाऊ माझा चांगला मित्र आहे, ते का अजून मित्र होत नाहीत अजून. तर असे अनेक मित्र इथे उपस्थित आहेत. तर त्या सर्वांचे मी पुन्हा एकदा आचरेकर सर दिग्दर्शक इथे आलेले आहेत, तर सगळ्यांचे मी आभार मानतो.